त्यामुळे मुलाची काळजी नाही, मुलीची काळजी नाही, नातवाची काळजी नाही, कोणाची काळजी नाही मला. सर तुम्ही म्हणता त्याप्रमाणे सध्या ऑर्गॅनिकचं फॅड आलेलं आहे. फॅड नाही, ती फॅड आलं तर ते रासायनिक चालू होतं. तर ते आपण काय झाले माहिती आहे काय की आपण प्रामाणिकता एकदा म्हटलं तर सुब्रमण्यम आमचे एक मित्र चीफ सेक्रेटरी होते, त्यांना म्हटलं म्हणजे आता जो कोणी म्हणजे माझ्या सकट सगळेजण असं म्हणत असतील की बाबा आम्हाला ऑर्गॅनिक खायला पाहिजे, पण ऑर्गॅनिक एवढ्या भारताची लोकसंख्या आता नवीन जनगणनेचा नंतर आकडा येईलच, पण आता आपण 140 कोटीची जनता म्हणतो, ते 140 कोटी जनतेचं पोट ऑर्गॅनिक फूडनी भागवण्या इतपत आपली क्षमता सध्या आहे का? तर आपण आहे, तुम्हाला सांगितलं आहे. आणि क्षमता अजिबात अडचण नाही आहे. त्याला ते ताटात टाकलं, लागण्याच्या वेस्ट काढलं तुम्ही तर 15% खातील लोक. तुम्ही अजून काय माहिती आहे का की मी याचा बराच आम्ही केलेला आहे. ती क्षमता आहे. आणि इवन अर्बन वेस्ट धरलं तुम्ही, जे एक महिन्यात सगळ्या भारतातल्या अर्बन वेस्ट ते ऑर्गॅनिक करू शकतात बरं का. आणि शेतकऱ्यांना वाटलं तर तुम्हालाच चांगलं परत येणार आहे. मेम्ब्रेन टेक्नॉलॉजी त्यात तुम्ही पाणी घातलं, सगळं पाणी रिसायकल होणार आहे. होत नाही असं नाही, सगळ्या तरतुदी जगात आहेत. मुळीक सर, सध्या महाराष्ट्रात खूप चर्चा होते, ती म्हणजे राज्य सरकारच्या निर्णयाची कर्जमाफीच्या. बरं, त्या कर्जमाफीचे नियम, त्यातल्या अटी यांच्याबद्दल चर्चा होते, शेतकरी आंदोलनं करतायत. पण मूलभूत प्रश्न हा आहे की खरंच कर्जमाफीने शेतकऱ्याच्या कुटुंबाला फायदा होतो का? नाही होणार. कसं आहे सांगा ना तुम्ही. जोपर्यंत असं आहे की भीक मागण्यासारखं प्रत्येक वर्षी आहे तुमच्याकडं, माझ्या श्रमाचं मूल्य मिळत नाही. मी तुम्हाला पहिले काय म्हटलं, उत्पादकावर आधारित त्या भागातनं बरं का, खरं प्रत्येक शेतकऱ्याचं काढलं पाहिजे. हे अमेरिकेत मी म्हणतो ते अमेरिकेनं 37 साली केले, जपानने 1920 साली केले. नाही त्यांनी भूकंपात शेती केली असते कधी. फ्रान्सने केलेलं आहे, ब्राझीलने केलेलं आहे. उत्पादकावर आधारित तुमचं काही घडो, पाऊस पडो, कोरोना येऊ न पडो, माझं काम मी केलेलं आहे, बरोबर आहे ना. माझं काम मी जिथे केलं तिथं मला तिथे पेन्शन दिली, तर जे काय दिलं ना माझं काम केलं मी, त्याला काय अफेक्ट झाला कोणाचा नाही. त्याची किंमत मला इन्शुरन्स करून रिइन्शुरन्स करतात आणि कायद्याने सरकार देतं, ज्याला रिस्क मॅनेजमेंट एजन्सी म्हणतात. त्याकरता आम्ही पुस्तकही पब्लिश केलं होतं आम्ही हे 4 साली, प्रोटेक्टिंग द प्रोटेक्टर, इन्कम रिस्क मॅनेजमेंट ॲग्रिकल्चर. आणि मग नंतर तुम्ही अमेरिकेतही गेला.